शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट बोलतायत, आपण थेट पाहूयात। जागा वाटप हा त्यामध्ये फॉर्म्युला नव्हता। महाराष्ट्राची विधानसभेची जी निवडणूक लढवली ती महायुती म्हणून लढवली। कोणी जास्त जागा लढवल्या मग त्याचे जास्त आमदार आल्यानंतर त्यांचा मुख्यमंत्री होईल किंवा कमी आमदार असला तर त्याचा मुख्यमंत्री होईल, असा कोणताही फॉर्म्युला नव्हता। परंतु एवढं मात्र निश्चित आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवल्या जाणार हे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा तुमच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राला सांगितलंय। आम्ही जे निवडणूक लढवतोय ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली। मग असं असेल तर मग दावा कायम आहे मुख्यमंत्री पदावर, असं म्हणावा की मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांचा दावा कायम आहे। एक मिनिट थांबा, मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांचा अजूनही दावा कायम आहे असं म्हणावा? दावा नाहीये, हे सर्वांनी मिळून करायचा एक निर्णय आहे। म्हणून हा निर्णय करताना पक्षाचे आमदार असतील, सर्वच पक्षाचे आमदार असतील, त्यांचे समजूत काढणे किंवा त्यांना समजवणे ही भूमिका ठरवायला थोडा वेळ लागतोय। आणि मला वाटतं मुख्यमंत्रीचा दावा जसा एकनाथ शिंदे साहेबांचा आहे तसा देवेंद्र फडणवीस आणि अजितदादाचा आहे। आम्ही कधी असं म्हटलेलो नाही की आम्हालाच मुख्यमंत्री करा म्हणून। आमचा फक्त सर्वसामान्यांच्या भावना ज्या आहेत ते आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि मला वाटतं याच्याबद्दलचा योग्य तो निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील। तुम्ही वरिष्ठांबद्दल म्हणता, 2.5 वर्षापूर्वी आता मुख्यमंत्री आणि 2.5 वर्षानंतर मुख्यमंत्री होणार असं काही शब्द दिला होता, या शब्दाची जाणीव करून देणार आहे वरिष्ठांना? असा कोणता शब्द दिला की नाही याबद्दलची मला माहिती नाही। एकनाथ शिंदे साहेबांना त्याबद्दलची कल्पना असेल, आपण हा प्रश्न त्यांना विचारला। मुख्यमंत्री पदासंदर्भात वरिष्ठच निर्णय घेतील, अशा प्रकारचं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलेलं आहे।